मी सध्या परभणी जिल्ह्यातील जांब या गावामध्ये आहे आणि या परभणी शहरापासून साधारणतः 8 किलोमीटरवर अंतरावर हे गाव आहे आणि येथील एका सर्व शेतकऱ्यांची मुलं एकत्र येऊन त्यांनी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आणि इथं पोखरामधून म्हणजे नानासाहेब कृषी संजीवनी प्रकल्पातून त्यांनी एक फार इनोव्हेटिव्ह प्रकल्प घेतलेला आहे। या प्रकल्पातून ते जवळपास 18 प्रकारचे प्रोडक्ट तयार करत आहेत। आपण मागे पाहताय आणि याला खर्च पण काय जास्त आलेला नाही। तुम्ही पाहताय की दत्तप्रयाग फूड प्रोड्युसर कंपनी परभणीची आहे आणि या कंपनीनं साधारणतः 40 लाखामध्ये हा प्रकल्प उभा केलेला आहे आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून या प्रकल्पात 7% म्हणजे 23,99,064 रुपये त्यांना अनुदान पण मिळालेले आहे। आता तुम्हाला हे 18 प्रॉडक्ट कोणकोणते तयार केले आणि कुणी केले याची माहिती या फार्मर प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर भूषण रेंगे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। तर भूषण, युनिटमध्ये तयार केले जात आहे हे 18 युनिटमध्ये मक्यापासून काय प्रोडक्ट करता तुम्ही? हां, त्यानंतर तुम्ही काही बटाट्यापासून करता आणि काही फ्राय करता। फ्राय म्हणजे रेडीमेड असतात ते प्रोडक्ट फक्त फ्राय करायचे, भाजायचे। हां, तर आता मला सांगा मक्यापासून तुम्ही हे जे वेगवेगळे प्रोडक्ट केलेले आहेत तर त्याचं रॉ प्रोडक्ट कच्चा माल कोणता? त्याच्यामध्ये साहेब हा मक्याची जी तुकडी आहे आपण पूर्ण साबीत मका याच्यात वापरत नाही। आपण हा एकदम चुरा झालेला मका ह्या म्हणजे प्रोसेसिंगसाठी वापरतो। ही कुठून येतो तुमचं? हा जालना मार्केट आणि सांगली मार्केट, दोन मार्केटमध्ये मक्याची उपलब्धता जास्त आहे। आम्ही तिथनं मागवतो। तो कसा मिळतो तुम्हाला? तो 1200-1300 रुपये क्विंटल आम्हाला भेटतो। बरं, आणि आता हे तुमचे जे मक्यापासून कोणते कोणते प्रोडक्ट सांगा मला? मक्यामध्ये सगळ्यात मेन प्रोडक्ट आमचा हा गोल्डन बांबू आम्ही याला असं म्हणतो। सगळ्यात जास्त चालणार आहे का? हा, सगळ्यात जास्त चालणारा स्नॅक्ससाठी हा प्रोडक्ट आहे। लहान मुलं पण याला खूप आवडीनं खातात। त्याच्यानंतर आम्ही हा चीज बॉल म्हणतो आपण याला। हे चीज बॉल आहेत, याला पण आम्ही मक्यापासून तयार केलेला आहे। त्याच्यानंतर आपण खारी बुंदी म्हणतो, समजा लहान मुलांना आवडणारी, ही पण आपण मक्यापासून तयार केलेली आहे। त्याच्यानंतर या पॅकेटमध्ये आपण लहान मुलांना चाऊमिन नावाचा हा प्रोडक्ट आहे, हा पण पूर्ण आपण मक्यापासून तयार केलेला आहे। आणि याला त्याच्यानंतर चीज बॉलचं एक प्रोडक्ट। चीज बॉल ही पॅकिंग कशात करता येईल? पॅकिंग ह्या पॅकेटमध्ये होते। या पॅकेट म्हणजे पॅकेट वेगवेगळे आहेत त्याचे, तिथे रोल आहेत त्याचे लावलेले। बरं, ही जम्बो ही फुगल्या कशामध्ये? त्याच्यामध्ये हा गॅस भरताय? हो। हे कुठलं आहे? हेच मक्यापासूनच बनवलेला प्रोडक्ट आहे। काय नाव याला? जम्बो? याला जम्बो म्हणजे लहान मुलांचे नाव याला दिलेले असतात नॉर्मली, जे समजा लहान मुलांमध्ये क्रेज आहे समजा मोठं। त्याच्यानंतर मक्यामध्ये सध्या एवढेच अवेलेबल आहे। आणखी व्हरायट्या तयार आहेत पण आज समजा उपलब्ध एवढ्या आहेत। बरं, आणि ही काय? हे आपण फ्राय प्रोडक्ट आहेत। याला आपण फ्राय प्रोडक्ट कुठले ते सांगा मला। हा पास्ता आहे रॉ मटेरियलमध्ये। हा त्याच्यानंतर हा जो प्रोडक्ट तयार झालेला आहे हा याच्यापासून आपण याला या प्रोडक्टसाठी हे तळायचं? हे तळायचं। त्याच्यानंतर तळल्यानंतर आपण याला मसाला लावतो। मसाला लावून परत याच पॅकेटमध्ये वेगवेगळे आपण काय करतो? आता हे वेगवेगळ्या प्रकारचा मसाला दिसतोय समोर। हो, कुठला मसाला आहे तो सांगा बरं जरा। याच्यामध्ये टोमॅटो फ्लेवरचा मसाला आहे, त्याच्यानंतर मॅगी मसाला आहे, चाट मसाला आहे, त्याच्यानंतर हा सॉल्टेड मसाला आहे। कुठून येतो हा मसाला? हा मसाला आग्र्याच्या आम्ही मसाला कंपनीकडनं किंवा ज्याचे रेट आम्हाला योग्य वाटते आणि क्वालिटी चांगली वाटेल त्या कंपनीकडनं आम्ही मसाला मागवतो। पण आता मला हे सगळे प्रोडक्ट तुमचे सांगितले, परंतु आता मला हे वेगवेगळे तुमचे हे दिसत आहेत, मशिनरी दिसत आहेत। हो, एक सिरियली मला सांगा की प्रोसेस कशी चालते? चालेल, काही नाही, मक्यापासून पूर्ण चालू होती। हे आपलं मिक्सर आहे, याच्यामध्ये आपण मका टाकला की याच्यामध्ये हा मिक्स होतो। मका टाकला? हा, याच्यात मका टाकलेला आहे। शेतकरी बंधूंनो, एक तुम्हाला सांगायचं राहिलं माझ्याकडून की नाही, ग्रामीण भागात हा प्रकल्प आहे। नसतं तुम्हाला ह्या सर्व मशिनरी मी चालवून दाखवल्या असत्या आणि त्या कशा काम करतात ते पण सांगितलं असतं। आता ही मक्याची चुरी आहे तुमची, तुकडे आहेत, हे मिक्स करता म्हणजे आता कलर टाकलाय, ऑइल टाकलंय, थोडं सॉल्ट टाकलंय। हे मिक्स होऊन आपण याला मॅन्युअली याच्यामध्ये टाकतो। कशामध्ये? हॉपरमध्ये। या हॉपरमध्ये? या हॉपरमध्ये गेल्यानंतर काय होईल? याच्यामध्ये गेले की हे एक्सट्रुडर जे प्रोडक्ट असतात, ते प्रोडक्ट हे इथून आपल्याला याला
35 HP ची जी मोटर आहे खालची याच्या हां ती 35 HP ची मोटर आहे. याच्यामध्ये आपण वेगवेगळे शेप जे पाहिजेत आपल्याला, जसं की आपण मक्यापासून तुम्हाला म्हणलं मी चीज बॉल, गोल्डन बांबू, समोसा, कटोरी, हे वेगवेगळे जे प्रोडक्ट आहेत इथे वेगवेगळे याच्या आतमध्ये हे पूर्ण खोल फिटिंग करावं लागतं दरवेळेस. याच्यामधनं आपण इथनं वरून मका हा याच्यात पडतो. हे पूर्ण प्रेशरली 35 HP च्या प्रेशरने हे फिरतंय. याच्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे मक्याची स्लरी तयार होऊन याच्यातनं ते प्रोडक्ट आपल्याला बाहेर पडतो. याच्यातनं जो प्रोडक्ट बाहेर पडला, जर गोल्डन बांबू जर आपण जो बांबू आहे तो याच्यामध्ये डायरेक्ट कनेक्ट असतो. म्हणजे असं प्रोडक्ट पाईपने नाही, डायरेक्ट असं पाईप म्हणजे स्लरी डायरेक्ट तयार होऊन इथून येऊन प्रत्येक सारख्या साईजचा तो कट केला जातो. हे झालं कटर आहे, याला आपण कटर म्हणतो. जर बांबू काढायचा नसेल आपल्याला, दुसरं प्रोडक्शन घ्यायचं असेल तर ही मशीन समजा बाजूला घेतो. याच्यामध्ये आपण ते कन्व्हेअर बेल्ट लावतो. कोणता कन्व्हेअर बेल्ट? हा कन्व्हेअर बेल्ट आहे. हा कन्व्हेअर बेल्ट लावतो आपण. कन्व्हेअर बेल्ट मध्ये मग आपले जे बाकीचे आयटम आहेत, कुठले चीज बॉल, पास्ता, व्हील्स, कुरकुरे, हे सगळे आयटम त्या मशीन मधनं कन्व्हेअर बेल्ट मध्ये पडतात. कन्व्हेअर बेल्ट मधनं हे आपल्याकडे रोस्टर आहे. याच्यामध्ये आपण पूर्ण हीटर लागलेले. रोस्टर रोस्टर म्हणजे भाजणे. याच्यामध्ये हीटर आहे. हे याच्यामध्ये ते पूर्ण प्रोडक्ट भाजले जातात. याच्यामध्ये भाजल्यानंतर हे असं लाईन असते तर हे असं सर्कल राऊंड फिरत राहते. फिरत राहते गोल आणि मध्ये हीटर येते. ते भाजल्यानंतर समोर डायरेक्ट आपलं ते याच्यामध्ये पडतं. रोस्टर मधून जो मटेरियल आहे ते तुमच्या इथं पडेल. सेकंड मशीन मध्ये मसाला लागण्याची मशीन आहे. याच्यामध्ये वर आपण मसाला टाकल्यानंतर मसाला ते बीन आहे का ती? बीन आहे. याच्यामध्ये मसाला असतो. खाली मसाला याच्यामध्ये असतो. हे इकडे त्याला कनेक्ट पाईप केलेला आहे. हा पाईप पूर्ण याच्यामधनं मसाला येऊन खाली याच्यामध्ये पूर्ण स्प्रे होतो. मसाला मध्ये आणि पूर्ण प्रोडक्टला तो मसाला लागलेला जातो. हे पण असं राऊंडली लाईट असल्यानंतर मसाला लागल्यानंतर प्रोडक्ट इथं खाली आपल्याकडे तो ट्रे आहे. त्या ट्रे मध्ये पूर्ण प्रोडक्ट तयार होतो. प्रोडक्ट तयार झाला की हे जे पॅकेजिंग मशीन आहे, त्या पॅकेजिंग मशीन मध्ये आपण वर हॉपर मध्ये टाकलं. ही पॅकेजिंग मशीन. मग ते रॉ मटेरियल तयार झालेलं प्रॉडक्ट आहे हॉपरमध्ये टाकायचं. हॉपरमधून पॅकेजिंग मशीन मधून आपण याला पूर्ण सेन्सर लागलेले आहे. किती ग्राम आपल्याला प्रोडक्ट पाहिजे, किती पीसेस पाहिजे, ते सेन्सरवर पूर्ण पॅकिंग होऊन इथनं आपण ही सेटिंग केलेली असते. याला पूर्ण किती ग्राम त्या पिशव्या तयार होतात. त्या पिशव्या कंटिन्युअसली तयार झाल्यानंतर आपण त्याला कॅरी बॅग मध्ये हे असं मॅन्युअली पॅक करतो. दुल्हादुल्हन ही काय याच्यामध्ये दुल्हादुल्हन हे काय प्रॉडक्ट आहे? याच्यामध्ये पास्ता आहे. पास्ता आहे का? बरं. आणि आता ही एक झालं. दुसरं आता तुमचे ही सेम पॅकेजिंग मशीन आहे. दोन्ही एकच वर्क करते, पण ही पॅकेजिंग मशीन आम्ही जे फ्राय केलेले आयटम आहेत त्यासाठी वापरतो. आता इकडची लाईन जी आहे फ्रायरची आहे. इकडच्या साईडला बाहेर बॉयलर आहे. ते जे आहे ते आपलं बॉयलर आहे. याच्यामधनं फ्रायरला हे अटॅच आहे आतमधलं. जास्त पळू नको. फ्रायर अटॅच आहे. म्हणजे वेपर येते का? वाफ. म्हणजे याच्यामध्ये वाफ येत नाही. सॉरी, हे फ्रायर आहे. त्या फ्रायर मधनं आपण ह्या टँक मध्ये जर तेल टाकलं तर खाली इथं असे बारीक बारीक होल दिसत आहेत. ह्या होल मधनं काय होतं की तेल बॉयलर मध्ये जातं. बॉयलर मध्ये ह्या पाईपने तेल बॉयलर मध्ये जातं एका पाईपने, आणि सेकंड पाईपने परत फ्रायर मध्ये गरम होऊन येतं. गरम म्हणजे स्टीमची किंवा आपल्याला लाईट यायला गरज नाही. ते डायरेक्ट तेल त्या बॉयलर मध्ये जाऊन गरम होऊन येतं. मग तिथं तळलं जातं. इथं तळल्या जातं. त्याचं टेम्परेचर आपल्याला मेंटेन करायचं. वेगवेगळ्या प्रकारचे सेटिंग दिलेले आहे. टेम्परेचर आपल्याला सेट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सेटिंग आहेत. याच्यामध्ये आपण प्रोडक्टवर ज्या प्रोडक्टला जितकं टेम्परेचर लागेल तेवढं आपण सेट केलं की बॉयलर मध्ये तेवढ्या टेम्परेचरनं तेल इकडे प्रोसेस होऊन. हा ट्रे समजा फ्राय केला आपण, फ्राय केलेल्या आयटम आपण खाली हे करतो आणि समजा फ्राय झाला हे असं वर होतं. पूर्ण आयटम खाली याच्यामध्ये जमा होतो. परत दुसरं आपण प्रोसेस याच्यातले फ्राय केलेले आयटम आपण त्याच्यात तेल समजा आपला प्रोडक्शन संपलं सगळं आणि तेल आपण डब्यामध्ये किंवा याच्यामध्ये पॅक करत नाही, सगळं तेल परत त्या टाकीमध्ये जाऊन स्टोअर होतं. त्याच्यानंतर फ्राय केलेल्या आयटमला बरंचसं तेल समजा आपलं लागलेलं असतं किंवा एक्स्ट्रा तेल जे पडलेलं असतं ते आपण या मशीनमध्ये टाकतो. याच्यामध्ये आयटम आपण टाकल्यानंतर ते
पूर्ण असं राऊंड फिरतं समजा त्याच्यामध्ये टाकतात हा याच्यामध्ये आणि फिरतं कसं? याच्यामध्ये हे लाईटवरच फिरतं फिरल्यामुळं फिरल्यामुळे इकडनं काय होतं एक्स्ट्रा झालेलं तेल पूर्ण त्याचं बाहेर पडतं आणि प्रोडक्टला कमीत कमी तेल लागलेलं आहे. बरं. आणि मग हे झाल्यानंतर आपण परत त्याला जर मसाला लावायचा असेल प्रोडक्टला तर याच्यामध्ये या हंडीमध्ये आपण मसाला लावतो. इलेक्ट्रिक गोल गोल फिरते आणि याच्यामध्ये मसाला लागल्यानंतर परत आपण हे अलीकडची जी पॅकेजिंग मशीन आहे याच्यामध्ये फ्रायचे आयटम पूर्ण पॅक करतो. 18 प्रकारचे प्रोडक्ट तयार करतात हे आपल्याला सर्वांना दिसत असतील. तर हे जे प्रोडक्ट आहे याचं मार्केटिंग कसं करताय? याचं मार्केटिंग सुरुवातीला आम्ही लोकल मार्केट केलं होतं परभणी जिल्ह्यामध्ये. नंतर आम्ही तालुक्याला डीलरशिप दिल्या. आता आमच्याकडे स्वतःचे 3 वाहनं आहेत. 3 वाहनाने आम्ही स्वतः मार्केटिंग त्याची करतो आणि प्रत्येक जिल्ह्याला आता आम्ही डीलर दिलेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला आम्ही डायरेक्ट होलसेल रेटने माल पुरवतो डीलरला आणि परभणी डिस्ट्रिक्ट आमच्याकडेच मार्केटिंगसाठी आहे. साधारण सुरू होऊन 9 महिने झालं पण आम्ही ऑगस्टपासून समजा कारखाना चांगला सुरुवात झाली आणि तेव्हापासून आमचा महिन्याला समजा जो उत्पन्न आहे किंवा प्रोडक्शन टर्नओव्हर आहे हा 7 ते 8 लाखाचा टर्नओव्हर आमचा महिन्याला आता सध्या रोजी चालू आहे. बरं. 7 ते 8 लाख रुपये. 7 ते 8 लाखाचा तुमचा चांगला म्हणजे सुरुवात तुमची फार चांगली झालेली आहे. आता जून नंतर जसं लहान मुलांच्या शाळा चालू होती शाळा चालू झाल्यानंतर या प्रोडक्टला सगळ्यात जास्त मागणी होती समजा शाळेचे जे शॉप असतात तर इथून पुढे अजून प्रोडक्शन म्हणजे मार्केटिंगला वाव भेटेल. आता बरं खरं प्रॉफिट मार्जिन कसं आहे का? याच्यामध्ये 20% प्रॉफिट आहे. जो आपण मक्याची जी लाईन केलेली आहे मक्याची लाईन ही कंटिन्युअसली आपण जरी चालवली तर याच्यात चढ उतार खूप कमी आहेत कारण की बाकी फ्राय आयटम मध्ये तेलाचे भाव वाढले की कारखाना बंद पडल्याशिवाय पर्याय राहत नाही. त्याच्यामुळे आम्ही या दोन्ही लाईन अटॅच तयार केलेल्या आहेत. मक्याच्या मार्केटमध्ये डिमांड थोडी कमी आहे. फ्राय आयटम थोडे जास्त चालतात पण शॉपवाल्यांना हे दोन्ही आयटम आम्ही मिक्स करून दिल्यामुळं त्यांना दोन्ही आयटम सेल करणं गरजेचंच आहे. तर मक्याची लाईन मध्ये आम्हाला 20 ते 25% मार्जिन राहतं. फ्राय मध्ये आम्ही नो लॉस नो प्रॉफिट या बेसिसवर सध्या फ्रायचे आयटम आम्ही चलवतो. एक 10% मार्जिन म्हणायला काही आपल्याला हरकत नाही फ्राय आयटम मध्ये. एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही उद्योग चालवत आहे आणि विशेष असं आहे की ग्रामीण भागामधले तरुण शेतकऱ्याची मुलं येऊन ग्रामीण भागामध्ये ही यूनिट चालवत आहेत. त्यामुळं फार मला चांगलं वाटलं आणि त्याला गव्हर्नमेंटनी तुम्हाला सपोर्ट पण केलेला आहे. गव्हर्नमेंटनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला. परभणीचे जे आमचे कृषी विभागाचे सर्व अधिकारी होते त्यांनी पण